नमस्कार मंडळी, वेलकम टू बॅक हर्षालीज किचन। तर आज मी या व्हिडिओमध्ये रव्यापासून बनणाऱ्या 2 रेसिपी त्या सांगणार आहे। तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करा। तर मी 2-3 वाटी रवा घेतलेला आहे। मी त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे 1 वाटी आणि ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला मिक्स करताना आपल्याला त्यात लागेल तेवढं आवश्यकतेनुसार पाणी टाकून छानपैकी त्याचं बॅटर तयार करायचं आहे आणि ते थोडा वेळ 10-15-20 मिनिटांसाठी साईडला रेस्ट करायसाठी ठेवून द्यायचे। 10-15 मिनिटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी चिरलेला कांदा टाकायचा, तसेच त्यात आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपलं बॅटर उत्तप्पा करायसाठी तयार झालेलं आहे। तर पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यात ते आपल्याला बॅटर टाकायचं आहे आणि ते मस्तपैकी सगळीकडे पसरून आपल्याला ते पचवून घ्यायचं आहे। तर हा मस्तपैकी आपला रव्यापासून उत्तप्पा खूप छान तयार होईल। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। त्याच्यानंतर आपली दुसरी रेसिपी आहे रव्यापासून, ती आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचे, त्याच्यात आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे, त्याच्यात 2-3 चमचे आपल्याला दही आणि 1 चमचा आपल्याला मोठा पोहे टाकायचा आणि त्यात मीठ टाकायचं आहे आणि त्याची छानपैकी पेस्ट करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यात तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तो टाका, माझ्याकडे इनो होता मी तो टाकला आणि त्याचं असं छानपैकी बॅटर तयार करून घ्यायचं। ते सुद्धा आपल्याला पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यात आपल्याला ते बॅटर टाकायचं आहे आणि त्याच्यात सुद्धा आपल्याला